सर्वांना जय भारत जय संविधान। आज आपण बघणार आहोत बस्टेड इन्फो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून की पिंपळस गावामध्ये झालेला 17.5 वर्षातील विकास आणि विरोध म्हणून काम पाहणारे विपक्ष लोखंडे गट यांनी केलेला 7.5 वर्षाचा कालखंड, त्यातील विकास 17.5 वर्ष वर्सेस 7.5 वर्ष या दोन्हीही सत्ताधारी म्हणून कापसे गटाने 17.5 वर्ष काम केलं, त्याचबरोबर विरोध म्हणून 7.5 वर्ष सत्ता लोखंडे गटाला मिळाली। या दोन्ही गटांनी केलेला पिंपळस गावचा विकास हा आपण पूर्णपणे दोन्हींमधला फरक आज आपण बस्टेड इन्फो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। गेली 17.5 वर्ष कापसे गटाने केलेला विकास हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर 7.5 वर्ष लोखंडे गटाने सुद्धा सत्ता भोगली, त्यांनी केलेला विकास हा आपण पूर्णपणे जाहीर करणार आहोत। या पिंपळस गावच्या जडणघडणीमध्ये लोखंडे गट वर्सेस कापसे गट हे दोन्ही लढते आपण बघितलेले आहेत। नेहमी कापसे गटालाच या ठिकाणी विजयाचा कौल मिळाला, परंतु 17.5 वर्षामध्ये कापसे गटाने काय केलं आणि 7.5 वर्ष लोखंडे गटाला कौल मिळाला। या 7.5 वर्षामध्ये लोखंडे गटाने काय केलं हा पूर्णपणे जाहीर पद्धतीने आपण आज दोन्हींमधला फरक पिंपळसचं विकासाच्या जडणघडणीमधल्या दोन्ही गटाचं योगदान आपण आज बघणार आहोत। मी भारतीय संविधानाने दिलेल्या 4थ्या पिलरचं पूर्णपणे निरपक्ष पद्धतीने पूर्ण प्रामाणिकपणाने काम करत आहे, कारण मी या पिंपळस गावचा सुज्ञ रहिवासी आहे, नागरिक आहे आणि आज आपण तो फरक बघणार आहोत। सर्वांना धन्यवाद। आपण लवकरच हा फरक बघू आणि आपण सर्वजण माझ्या बस्टेड इन्फो या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय संविधान।